पाटबंधारे विभागाच्या वतीनं शाहू महाराज आणि त्यांचे जलसिंचन धोरण या विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जे.के. पवार यांनी शाहू महाराजांची जलनीती ही सर्वसामान्य प्रजेला केंद्रवर्ती ठेवून केली होती असं सांगितलं. प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी आज पाण्यावरून प्रादेशिक वाद आणि संघर्ष होत असताना राजर्षी शाहू महाराजांना शतकापूर्वी या पाण्याचं भविष्य समजलं होतं असं सांगितलं. वर्तमानातील जलप्रकल्प त्यांची गळती पाहता तुलनेत गुणवत्ता हाच शाहूंच्या कार्याचा निकष होता. त्यांनी माती आणि पाण्यात केलेली गुंतवणूक काळाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं. निवृत्त अभियंता शिवाजीराव चव्हाण यांनी राधानगरी धरण सिंचनाची धोरणं उलगडून दाखवताना महाराजांच्या जीवित कार्यावर प्रकाश टाकला. दुष्काळात शाहूंनी विहिरी, तळी, तलावांचं बांधकाम आणि दुरुस्ती करून त्यासाठी आपला दरबारी खजिना रिकामा करताना राबवलेल्या योजनांची माहिती प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केली. पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी संस्थानातील जलसंधारण, जलसंवर्धनाचे आणि जलस्वच्छतेचं महत्त्व विशद केलं. कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी परिसंवादाचा परामर्श घेताना पाण्याचं महत्त्व सांगितलं. यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनीही मार्गदर्शन केलं. या परिसंवादात उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर, तहसीलदार अनिता देशमुख, समीर निरुखे, हर्षल जाधव, प्रतिभा कासार, अभियंता प्रशांत कांबळे, सचिन भाटळे, नंदकुमार सूर्यवंशी, शशिकांत बैलकर यांनी सहभाग घेतला.